वेलकम स्टुडंट. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनमधला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी आपण स्टडी करणार आहोत. पण हा पॉईंट स्टडी करण्याआधी बॉक्समध्ये एका पर्सनबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करणार आहोत. सो काय इन्फॉर्मेशन आहे बघा. द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. एका छोट्या माणसाची मोठी गोष्ट. मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. ते जे पर्सन आहेत त्या स्टोरीमध्ये सांगितलेले त्या पर्सनचं नेम आहे जाडव मोलाई पाइंगे. तर हे जे पर्सन आहेत हे आसाममधल्या नोमॅडिक ट्राईबमध्ये 1963ला जन्माला आले. नोमॅडिक ट्राईबचा अर्थ होतो भटकंती जमात किंवा इकडे ट्रॅव्हलिंग करत राहणारे लोक जे असतात त्यांना नोमॅडिक ट्राईब असं म्हटलं जातं. तर या ट्राईबमध्ये जन्माला आलेले हे जे पाइंग हे जे पर्सन होते, तर या पर्सननी ब्रह्मपुत्रा रिव्हरमध्ये जे फ्लड आलं होतं त्या फ्लडमध्ये बरेच स्नेक जे आहेत ते त्यावेळी तिथं किल झालेले आणि त्या रिव्हरमधून ते फ्लो झालेले. तर एक प्रोटेक्टिव्ह मेजर म्हणून त्यांनी त्यांच्या विलेजच्या बाजूला बांबू प्लांट जे आहेत ते प्लांट करायला सुरुवात केलेली. सोशल फॉरेस्ट डिपार्टमेंटनी 1979ला सोशल अफॉरेस्टेशन जे आहे ते सुरू केलं. 200 हेक्टर्सचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये फॉरेस्ट डेव्हलप करायला सुरुवात केलेली. तर जे काही थोडेफार फॉरेस्ट वर्कर होते त्यांच्यापैकी जादव मोलाई पाइंग हे एक फॉरेस्ट वर्कर किंवा फॉरेस्ट वर्कर म्हणून तिथं काम करत होते. ते त्यांच्या एजच्या 16 इयरपासूनच फॉरेस्ट वर्कर म्हणून काम करत आहेत. तर या सोशल अफॉरेस्टेशन प्रोजेक्टमध्ये 200 हेक्टर्समध्ये जे प्लांट्स लावले जात होते तर तो प्रोजेक्टच्या पुढे कंटिन्युएशन किंवा त्या प्लांटची केअर घेणं हे काम हे पर्सन करत होते जाडव मोलाई पाइंगे. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर एवढ्या एरियामध्ये प्लांट्स ट्री जे आहेत त्या प्लांट्स केल्यानंतर तिथून पुढे सुद्धा या पर्सननी हे वर्क जे आहे ते कंटिन्यू ठेवलं आणि त्यांच्या जवळपास 30 इयर्सच्या हार्डवर्कमुळे जवळपास 1360 एकरचा जो एरिया आहे हा बॅरन एरिया फॉरेस्टमध्ये डेव्हलप झाला. जी सगळी मोकळी जागा होती तर ती फॉरेस्टमध्ये डेव्हलप झाली. आणि कशामुळे तर जाडव मोलाई पाइंग हे जे पर्सन आहेत यांच्या कन्सिस्टंट हार्डवर्कमुळे त्यांनी कंटिन्यू ट्री प्लांट करत राहिले आणि त्यांची केअर जे आहे ते घेत राहिले. त्यामुळे एवढ्या मोठ्या एरियामध्ये फॉरेस्ट डेव्हलप झालं. हे फॉरेस्ट आता कोकिळामुखमध्ये जोहरट डिस्ट्रिक्ट जे आहे आसाममधलं, तर त्या आसाममधल्या जोहरट डिस्ट्रिक्टमधल्या कोकिळामुख या ठिकाणी ते फॉरेस्ट जे आहे ते डेव्हलप झालेलं आहे. आणि आता ते फॉरेस्ट या पर्सनच्या नेमवरून ओळखलं जातं. मोलाई जंगल असं त्याला नेम देण्यात आलेलं आहे. आणि या त्यांच्या कामासाठी 30 इयर्सच्या हार्डवर्कसाठी त्यांना अतिशय प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो त्यांना देण्यात आला. तर यावेळी ही जी स्टोरी आहे या लेसनमध्ये आपल्याला दिलेली एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, कारण आता फॉरेस्ट कॉन्झर्व करणं ही काळाची गरज आहे. आपली इकोसिस्टीम जर बॅलन्स राहणार असेल तर ह्युमन बिंगचं लाईफ या अर्थवरती व्यवस्थित चालू राहणार आहे. सो यावेळी बरेच लोक एकत्र येऊन एक फॉरेस्ट डिस्ट्रॉय करू शकतात. तर एका व्यक्तीनं जर ठरवलं यांच्याप्रमाणे तर एक व्यक्ती अगदी हार्डवर्कने फॉरेस्ट डेव्हलपसुद्धा करू शकते. याचं बेस्ट एक्झाम्पल या पर्सनने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. सो सगळ्यांच्या स्टोरी लक्षात आली का बघा. पर्सनचं नेम नीट लक्षात ठेवा, कदाचित त्याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिला आणि त्यांनी जे फॉरेस्ट डेव्हलप केलं ते फॉरेस्ट आता त्यांच्याच नावाने ओळखलं जातं, मोलाई जंगल म्हणून. सो दिस इज अबाउट द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. ओके, यानंतर नेक्स्ट जो आपला पॉईंट आहे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. सो हा आपण स्टार्ट करणार आहोत. सो एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन आपण आधीपासून पाहतोय की आपलं जे एन्व्हायरमेंट आहे हे कॉन्झर्व करणं गरजेचं आहे. त्याचं पोल्युशन कमी केलं पाहिजे. येणाऱ्या फ्युचर जनरेशनला एन्व्हायरमेंट चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला देता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन करणार आहोत. आणि त्याच्यासोबतच आलेला आहे बायोडायव्हर्सिटी हा वर्ड. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर बघा, बायो मीन्स लिव्हिंग अँड डायव्हर्सिटी मीन्स व्हरायटी. सो व्हरायटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी काही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते या व्हरायटीला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. आपण या आधीच्या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे की काही नॅचरल फॅक्टरमुळे किंवा काही मॅनमेड किंवा आर्टिफिशियल फॅक्टरमुळे आपलं एन्व्हायरमेंट जे आहे ते हार्म होतं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट प्रॉब्लेम आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशनचा.
आणि आपण याआधी 4 टाईपचे पोल्युशन स्टडी केलेले आहेत. त्यात फर्स्ट एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन आणि रेडिओॲक्टिव्ह पोल्युशन. सो हे आपण टाईप स्टडी केलेले आहेत. तर हे सगळे जे पोल्युशन आहेत या पोल्युशनचा इफेक्ट ह्युमन बिईंगवरती होतो आहे नो डाऊट. पण ह्युमन बिईंगसोबतच बाकीचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, अगदी प्लांट्स असतील किंवा बाकीचे ॲनिमल्स असतील किंवा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याचंसुद्धा खूप मोठं नुकसान जे आहे ते ह्या पोल्युशनमुळे होतं आहे. सो ड्यू टू एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गेट अफेक्टेड. सो पोल्युशन करण्याचं काम जास्तीत जास्त ह्युमन बिईंग मेजर कॉज आपण आहोत. मात्र याचा इफेक्ट सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती व्हायला लागलेला आहे. आणि यामुळे आपल्या आजूबाजूला जी प्लांट किंवा ॲनिमलची आपण व्हरायटी पाहतो, व्हरायटी म्हणजे रिचनेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स असणं, तर ही जी व्हरायटी आपण पाहतो ही व्हरायटी हळूहळू कमी व्हायला लागली आहे. म्हणजे आता काही स्पेसिफिक ॲनिमल जे आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे व्हाईट टायगर म्हटला जातो किंवा आधीचे लोक सांगतात की हा व्हाईट टायगर होता, तर त्याची संख्या आता इतकी कमी की जवळपास नामशेष झालेला आहे. तो ऑर्गॅनिझम आता आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच ते एक शिंगी गेंडे असतील त्यांचीही संख्या आता बरीच कमी व्हायला लागलेली आहे. सो यावेळी आपण जे एन्व्हायरमेंट पोल्युशन करतो आहे या पोल्युशनचा इफेक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती होतो. आपल्या आजूबाजूला प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये जी व्हरायटी आहे ती व्हरायटी कमी व्हायला लागली आहे. का कमी व्हायला लागली आहे? तर या पोल्युशनमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अफेक्ट होतात आणि त्यातल्या काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जर कंटिन्युअस डेथ व्हायला लागली तर त्यांचा नंबर हळूहळू कमी होत जाऊन त्या प्रजाती, त्या स्पेसीज नामशेष होत आहेत, या अर्थवरून त्या व्हॅनिश होत आहेत. ओके, सो यासाठी ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर अर्थवरती कंटिन्यू आपल्याला ठेवायचं असेल तर आपलं एन्व्हायरमेंट आपल्याला कॉन्झर्व करणं गरजेचं आहे. त्याचं पोल्युशन कमी केलं पाहिजे. ओके, मग आता ही जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याची फर्स्ट आपण डेफिनेशन पाहणार आहोत आणि त्यानंतर 3 टाईपची बायोडायव्हर्सिटी आपण स्टडी करणार आहे. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? सी, बायोडायव्हर्सिटी इज रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम in ecosystem due to presence of varieties of living organism. So biodiversity काय आहे? रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असणारा रिचनेस. मग कशामुळे रिचनेस आहे? रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन इकोसिस्टीम ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये इकोसिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत आणि हे जे वेगवेगळेपणा आहे त्यामुळे बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे असं म्हटलं जातं. सो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हॅरिएशन विदिन स्पेसीज. सो व्हरायटी आपल्याला कशामुळे दिसतात? वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम या अर्थवरती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारं जेनेटिक व्हॅरिएशनसुद्धा, ह्या प्रत्येक गोष्टीमुळं आपल्याला इथं बायोडायव्हर्सिटी जी आहे ती पाहायला मिळते. सो पुन्हा एकदा बघूया, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी इज रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन इकोसिस्टीम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जो रिचनेस आहे त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आणि हा रिचनेस कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम असण्याने, वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम आणि पर्टिक्युलर स्पेसीजमध्ये जेनेटिक व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. सो या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्याला व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात आणि यालाच आपण म्हणतो आहे बायोडायव्हर्सिटी. सो मुलांना पॉईंट लक्षात आला का बघा? एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. स्टार्टलाच सांगितलं आपण एन्व्हायरमेंट कॉन्झर्व करत नाही, पोल्यूट करतो आहे आणि ह्या पोल्युशनचा सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती इफेक्ट होतो आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये जी काही आपण व्हरायटी आत्तापर्यंत पाहत आलो आहे ती हळूहळू कमी व्हायला लागली आहे. बायोडायव्हर्सिटी कमी व्हायला लागलेली आहे. काही स्पेसीज या अर्थवरून नामशेष व्हायला लागलेलं आहे आणि याचं मेन रिझन आहे एन्व्हायरमेंटचं पोल्युशन. मग आता बायोडायव्हर्सिटी काय आहे? तर रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन इकोसिस्टीम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा रिचनेस इकोसिस्टीममधला, याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. आणि हा रिचनेस कशामुळे आहे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हॅरिएशन विदिन स्पेसीज. वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम असल्यामुळे
इकोसिस्टीम असल्यामुळे आणि एका स्पेसिसमध्ये जे जेनेटिक व्हॅरिएशन होते, जो जीनमध्ये चेंज होतो आहे, याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या स्पेसीज पाहायला मिळतात आणि यालाच आपण म्हणतो आहे बायोडायव्हर्सिटी. सगळ्यांनी डेफिनेशन बुकमध्ये नोट डाऊन करा. यानंतर आपण 3 टाईपची बायोडायव्हर्सिटी जी आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी आहे आणि अजून एक आहे स्पेसिस डायव्हर्सिटी. सो ते तिन्ही टाईप जे आहेत ते आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत. सो सी, नेक्स्ट आपण बायोडायव्हर्सिटी स्टडी करणार आहोत. सो देअर आर मेन 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. फर्स्ट जेनेटिक डायव्हर्सिटी, सेकंड स्पेसिस डायव्हर्सिटी अँड थर्ड इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. सो व्हॉट इज फर्स्ट जेनेटिक डायव्हर्सिटी? सी, ऑकरन्स of diversity within organism or among the organisms of same species is called genetic diversity. So what is genetic diversity? Occurrence of diversity among the organisms of same species. एकाच स्पेसिसच्या ऑर्गॅनिझममध्ये जी व्हरायटी किंवा जी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते याला म्हटलं जातं जेनेटिक डायव्हर्सिटी. मुलांना याच्यामध्ये 2 वर्ड कोणते इम्पॉर्टंट बघा. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. डायव्हर्सिटी इन द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. एकाच स्पेसीसच्या ऑर्गॅनिझममध्ये असणारी व्हरायटी याला म्हटलं जातं जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, each human being is different from other. ओके, सो ह्युमन बीइंगचे एक्झाम्पल दिलेलं आहे. सो ह्युमन बीइंग ही एक स्पेसीज आहे आणि या स्पेसीजमध्ये जेवढे काही ह्युमन बीइंग या अर्थवरती आहेत त्यांच्यातला प्रत्येक एक ह्युमन बीइंग दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे. मग आता याच्यामध्ये आपले बॉडी ऑर्गन्स, बॉडी पार्ट सगळे सेम आहेत. म्हणजे प्रत्येकाचं फेशियल फीचर असतील किंवा हात, पाय, डोळे सगळ्यांचे पार्ट सेम आहेत. तरीसुद्धा एक ह्युमन बीइंग सेम दुसऱ्या ह्युमन बीइंगसारखा नाही. सो सगळे ह्युमन बीइंग आहेत म्हणजे सगळे सेम स्पेसीजचे ऑर्गॅनिझम आहेत. पण ते सगळे सेम आहेत का? नाही आहेत. त्यांच्यामध्ये काय पाहायला मिळते आपल्याला? डायव्हर्सिटी किंवा व्हरायटी पाहायला मिळते आणि याच डायव्हर्सिटीला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हणतो. सो जेनेटिक डायव्हर्सिटी इज ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग दी ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज इज कॉल्ड जेनेटिक डायव्हर्सिटी. एका स्पेसीजचे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये जी व्हरायटी किंवा जी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते त्याला म्हटलं जातं जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि याचं एक्झाम्पल दिलं आहे ह्युमन बीइंग. सो ह्युमन बीइंग ही एक स्पेसीज आहे आणि या स्पेसीजमध्ये प्रत्येक एक इंडिव्हिज्युअल दुसऱ्यापेक्षा काही ना काही फीचरमध्ये वेगळा आहे आणि याच व्हरायटीला आपण म्हणतो आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. सो हा फर्स्ट होता जेनेटिक डायव्हर्सिटी. सेकंड आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. स्पेसीज डायव्हर्सिटी. ओके, आता स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे काय पहा. सो व्हरायटी ऑफ स्पेसीज, व्हरायटी ऑफ स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स varieties of species of organisms occurs in nature. Is called
स्पेसिस डायव्हर्सिटी. ओके, स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर व्हरायटी ऑफ स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या कितीतरी स्पेसीज या अर्थवरती प्रेझेंट आहेत, नेचरमध्ये प्रेझेंट आहेत, आणि यालाच म्हटलं जातं स्पेसीज डायव्हर्सिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कॅट फॅमिली घेतली तर त्या कॅट फॅमिलीमध्ये लायन, टायगर, चित्ता, कॅट हे सगळे ऑर्गॅनिझम जे आहेत ते इन्क्लूड केले जातात. सो एकाच ह्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात आणि याला म्हटलं जातं स्पेसीज डायव्हर्सिटी. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमच्या स्पेसीज असणं, वेगवेगळ्या स्पेसीज असणं याला स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. सो यात आणि यात फरक काय आहे बघा, इथं एकाच स्पेसीजच्या ऑर्गॅनिझममध्ये असणारी व्हरायटी त्याला आपण जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणत होतो, आणि स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या स्पेसीज अर्थवरती असणं ऑर्गॅनिझमच्या, याला स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला आता सांगितलं, आता प्लांट, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम कितीतरी वेगवेगळ्या स्पेसीज आहेत या अर्थवरती, आणि त्या सगळ्या रिचनेसला आपण स्पेसीज डायव्हर्सिटी असं म्हणणार आहोत. आणि लास्ट आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. ओके, सो इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम असणं. सो इकोसिस्टीम इज फॉर्म, इकोसिस्टीम कशी तयार होते हे आपल्याला माहिती आहे. आता इकोसिस्टीम इज फॉर्म बाय इंटरॅक्शन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. ओके, सो इकोसिस्टीम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. सो इकोसिस्टीम इज फॉर्म बाय टू फॅक्टर, बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर, अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. सो नेचरमध्ये असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग प्लांट असतील, ॲनिमल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, तर हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांच्या बाजूला असणारं नॉन लिव्हिंग फिजिकल एन्व्हायरमेंट. मग त्याच्यामध्ये एअर आहे, वॉटर आहे, सॉईल आहे, सनलाईट आहे. तर हे सगळे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर आणि त्यांच्या इंटरॅक्शन यांच्यापासून काय तयार होते, आपली इकोसिस्टीम तयार होते. मग इकोसिस्टीम डायव्हर्सिटी कशाला म्हणायचं, सो सी मेनी टाइप्स ऑफ इकोसिस्टीम present on earth or present in each region. It is called as ecosystem diversity. एखादा पर्टिक्युलर रिजन जर आपण घेतला तर त्या रिजनमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या टाईपच्या इकोसिस्टीम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असतात, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असतात. तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या इकोसिस्टीम एकाच रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुळात इकोसिस्टीम तयार कोणापासून होते, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगपासून. लिव्हिंग ऑर्गॅनिझम बदलले तर त्यांच्या आजूबाजूचं नॉन लिव्हिंग कंटेंट त्यावेळी यूज केलं जातं आणि तशी इकोसिस्टीम जी आहे ती तयार होते. इन शॉर्ट, जेवढी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डायव्हर्सिटी आहे तेवढ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. आणि ह्या वेगवेगळ्या इकोसिस्टीमची मिळून जी बनते यालाच आपण इकोसिस्टीम डायव्हर्सिटी असं म्हणतो. तर ही इकोसिस्टीमचे दोन टाईप दिलेले आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम. सो बोर्डवरती आपण डायव्हर्सिटी मेन 3 टाईपची स्टडी केली, जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसीज डायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. तिन्हींमधला डिफरन्स नीट समजून घ्या. In genetic diversity, there is diversity or variety in living organism of same species. एका स्पेसीजच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असणारी डायव्हर्सिटी याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हटलं जातं. स्पेसीज डायव्हर्सिटी म्हणजे व्हरायटी ऑफ स्पेसीज, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज. तिथं एकाच स्पेसीजमध्ये व्हरायटी, तर इथं वेगवेगळ्या खूप प्रकारच्या स्पेसीज अर्थवरती असणं, नेचरमध्ये असणं याला म्हटलं जातं स्पेसीज डायव्हर्सिटी. तर इकोसिस्टीम डायव्हर्सिटीमध्ये इकोसिस्टीम इज फॉर्म बाय इंटरॅक्शन इन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. ओके, वी नो दिस. सो सच टाईप ऑफ व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम आर प्रेझेंट इन स्पेसिफिक रिजन. सो एखादा स्पेसिफिक रिजन जर आपण घेतला तर त्या रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक इकोसिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक वेगळं असतं.
कारण त्या इकोसिस्टीममध्ये असणारे प्लांट्स वेगळे, ॲनिमल्स वेगळे, तिथं असणारं एन्व्हायरमेंट वेगळं. सो यावेळी वेगवेगळ्या टाईपच्या इकोसिस्टीम ज्या आहेत त्या एखाद्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यालाच आपण इकोसिस्टीम डायव्हर्सिटी असं म्हणतो. सो याच्याबरोबरच आपले बायोडायव्हर्सिटी हा जो पॉईंट आहे तो कंप्लीट झालेला आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणं किंवा रिचनेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन, इट इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. It is of three type: genetic biodiversity, species biodiversity and ecosystem diversity. In genetic diversity, there is variety in living organism of same species. In species diversity, there are variety of species in nature. And in ecosystem diversity, many types of ecosystem are present in region. So it is called as ecosystem diversity. So याच्याबरोबरच बायोडायव्हर्सिटी हा पॉईंट आपला कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा नेक्स्ट जो पॉईंट आहे सॅक्रेड ग्रोव्स आणि त्याच्या पुढचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.